रायगड वर्सेस राजगड. राजगड फलंदाजी. रायगड फलंदाजी. क्षेत्ररक्षण एक षटका नाही, पेनल्टीची आपल्याकडे बोली नाही ना. पेनल्टीची बोली नाही. दोन्ही संघ गावातलेच आहे संघ मालक. पंच. अझर मैदानावर. अझर बरोबर एखाद्याने जाणे पंचासाठी. विजू अझर पंच आहेत. जोरात बोलो, इधर भी डोलो. अक्षय. बॉलर हर्षल सावंत. या ठिकाणी उत्कृष्ट असा चेंडू मारण्याची नादात धुकलाय विक्की निक्का. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या दोन संघाची आतुरतेने सगळेजण वाट बघत होते, असा क्रिकेटचा सामना. हॅलो. बॉल बोर हिंदळायला गेलाय. जा योगेश गुरव, बॉल घेऊन ये, बोर बी घेऊन ये. नको, जाऊ दे, घ्या नवीन चेंडू घ्या मग. नाही, चेंडू घ्यायला कोणीतरी जा. रायगड संघाचे दोन क्षेत्र रायगड संघाचे दोन प्लेयर तिकडे पाठीमागे जावे. तुमची फलंदाजी चालू आहे, तिकडे उभे राहा 2 जण. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारलेला आहे आणि कॅश सुटलेली आहे या ठिकाणी. खूप सुंदर अशा बॉलिंग. कुठे खूप सुंदर असं पहिल्या ओव्हरचे 5 बॉल 8 रन. खूप सुंदर अशी गोलंदाजी हर्षलकडनं. पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल. आयकॉन प्लेअर खूप सुंदर असं प्रदर्शन केलं होतं. बेज इथे त्यांनी खूप जोरदार अपील झालेली आहे. ओव्हर समाप्त. वायर
पटकन सुरू करा. रोशन देवरे दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. नो बॉल. पहिलाच नो बॉल. फ्री हिट. बघूया फ्री हिटचा काय फायदा घेत आहे बॅट्समन. ओ हो चौकार. खूप सुंदर असा फायदा घेतलेला आहे. चौकार मारलेला आहे या ठिकाणी रोशन देवरे. आणि या ठिकाणी घरून सगळ्यांना फोन यायला लागलेत. बॅट्समन खूपच उलटसुलट होऊन शॉट मारतोय. एक उत्कृष्ट अशा गोलंदाजाला, फास्टर गोलंदाजाला खूप सुंदर अशी बॅटिंग. रोशन देवरे आपल्याला टीम मध्ये का घेतलंय याची जाणीव असू द्या. त्यांचे जवळचे मित्र महेश यांना खूप त्रास झालेला दिसतोय त्यांना बोलल्यामुळे. आणि या ठिकाणी विकेट घेतलेली आहे. बोलल्याने फरक पडतो. आणि सर 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 आणि या ठिकाणी रोशनला बोलल्यानंतर खूप असा फरक कोण नाही बोलणार. बाहेरून कोणी बोलू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून कोणी येता कामा नये. बाहेरून कोणी बोलू नये. चरप करा बाहेरून फक्त. निर्णयावर कोणी बोलू नका. या ना. आणि ह्या ठिकाणी रायगड संघाचा सगळ्यात महागडा खेळाडू सगळ्या संघाची ज्याच्यावर नजर तोच होईल आता गारद असं वाटलं होतं. खूप सुंदर असा बॉल. खूप सुंदर असा बॉल. खूप सुंदर. रोशन देवरे मुझे आयकॉन लो, मुझे आयकॉन लो. आणि आयकॉनला साजेशी गेंदबाजी करत नाहीयेस तू. इतका अरे वा बढिया. सुंदर असा चौकार मारलेला आहे. एका महागड्या बॅट्समनने एका आयकॉनला मारलेला हा चौकार. संघाचा रोशन देवरेचे जे फॅन फॉलोईंग आहे राणादेव पाड्याची. महागडा बॅट्समन महागात पडली. 960 पॉइंट खर्च करून या ठिकाणी विकेट पडलेली आहे साहीची. पण चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही. आयकॉन इकडे खुश. राग दिसतोय पण दाखवू शकत नाही कारण गच्चाळ असं प्रदर्शन करून साई निकम आउट झालेले आहेत.
रोशननेही जास्त खुश होण्याचं काम नाहीये. हा, बॅट्समन नेम. हैदराबादवरून आपण पंचांना बोलवलेलं आहे, अझर भाऊ यांना. बॅट्समन नेम निलेश असं सांगतोय अझर. ह्या ठिकाणी कॉमेंट्री वाल्याला उत्कृष्ट बोलल्यामुळे 151 रुपये भेटलेले आहेत. रोशन भाऊ देवरे यांना 151 रुपये भेटलेले आहेत आणि रोशन भाऊने माझ्या कॉमेंट्रीवर खुश होऊन ते मला दिलेले आहेत. रोशनची एक ओव्हर छान पडल्यानंतर तो सगळ्या प्लेयरांना लगेच सांगायला लागून जातो कसं खेळायचं, काय खेळायचं. धावा 21 21 21. आयकॉन प्लेअर रायगडचा. काल खूप सुंदर असं प्रदर्शन केलं होतं बेजला आणि ती हवा डोक्यात असल्यामुळे आज जरा प्रदर्शनात कुठंतरी मागं पडताना विकी भाऊ. क्रिकेट हा हवेचा गेम नसून कायम एका संघात खेळणारे हर्षल भाऊ, विकी भाऊ आज एकमेकांच्या विरोधात खेळून आपल्या टीमसाठी पूर्णपणे योगदान देताना खेळ असावा तर असा स्वतःला सिद्ध करताय. रोशन भाऊचा आवडता प्लेअर विक्की. दोघांना एकमेकाचे डावपेच माहिती, कोण कसा खेळतो, कोण कशी बॉलिंग करतो. आणि ह्या ठिकाणी दोघही बॉल डॉट. जोरदार अपील. राजगड संघामध्ये खूप आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने खूप उत्कृष्ट असं प्रदर्शन. रोशन देवरे आपल्या संघ मालकाकडे बघतोय, त्यांची आपल्याबद्दल काय प्रतिक्रिया येते. कितीही प्रतिक्रिया दिली तरी तुझं घाण प्रदर्शन तुझं तसं चालू ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी 6. खूप सुंदर, खूप सुंदर. 2 बॉल डॉट काढल्यानंतर विकी भाऊने षटकार मारलेला आहे. विकी भाऊ आणि पप्पू दोघही एकाच संघाकडनं खेळत होते, त्याच्यामुळे विकी भाऊला माहिती होतं पप्पू 2 बॉल टाकल्यानंतर तिसरा बॉल कसा टाकतो आणि त्याने त्याचा असा फायदा घेतलेला आहे. रोशन भाऊ देवरे चरप करताना संघाला. राजगड संघासाठी युवराज भाऊ पवार यांचंही खूप योगदान आहे. तसेच राजगड संघ घेण्यासाठी गणेश आबा यांना मनवणारे युवराज भाऊ पवार यांचंही खूप खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. गणेश आबा पाटील यांनी सकाळपासून आपल्या संघासाठी वेळ दिलेला आहे. वेळात वेळ काढून शाळेला आज त्यांनी सुट्टी देऊन टाकली. बहुत बढ़िया. खूप सुंदर असा बॉल मारलेला आहे. आणि या ठिकाणी प्रतापगडाचे खेळाडू सुद्धा इथं आलेले आहेत. सुंदर असा बॉल. 3 ओव्हर 40 रन. आयकॉन तीन ओव्हर 40 रन आणि चौथं ओव्हर घेऊन आलेला आहे या ठिकाणी रोशन देवरे RD.
आरडी आरडी. ओ हो. एका आयकॉनने दुसऱ्या आयकॉनला दिलेला टोला. पद्धतशीर बसला जो टोला. कुठंतरी रायगड संघाकडून राजगड संघाचं मनोबल खच्चीकरण करताना कोणीही ओर संपेपर्यंत ग्राउंडमध्ये येऊ नये, कृपया विनंती राहील सगळ्यांना. सुंदर असा प्रदर्शन विकी निकम यांच्याकडनं. दुसरा बॉल, दुसराही षटकार मारताना मिस झालेला आहे. रोशन देवरे, हर्षल भाऊ सावंत, युवराज पवार, योगेश आयरे, कोणाकोणाचं नाव घ्यावं, प्रत्येकच एका ऑफ साईडला कोणी बॉल मारत नाही. वाईट बॉल. राहुल, आम्ही काय एक दोनच रनच होतो मॅच हरेल. सुंदर असा शॉट, कोरून कोरून मारतोय, कोरून कोरून मारतोय. रोशन भाऊ दाबून टाकतोय. रोशन भाऊने चौथा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण यॉर्कर पडलेला नाहीये. रोशन भाऊ या ठिकाणी संघ मालकांकडनं थोडस काही द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कॉमेंट 52 धावा, 4 षटकानंतर 52 धावा. योगेश गोलंदाजीसाठी. वाईट चेंडू, वाकडा तिकडा चेंडू, वाईट चेंडू. बापूरला तिकडे म्हणतो वाकडा तिकडाच आहे ना. विकी निकम पुन्हा कट बॅटची कडा धरून मोठी मागे गेलेला, एकच धावा मिळते या ठिकाणी. 2 चेंडूत केवळ 2 धावा, एक अतिरिक्तच्या स्वरूपात. संघाची वाढती धावसंख्या 54 धावा.
परत एकदा एकच धाव मिळेल या ठिकाणी. चार षटक 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 55 धावा. पुन्हा एकदा एकच धाव. ओह षटकार षटकार. ओह 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 ओह. अंकुश माळी यांच्याकडून निलेश गाडगीकर पुढील चेंडूवर अजून एक षटकार मारा तर 101 रुपयाचं पारितोषिक. रोख स्वरूपात 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पुढील चेंडूवर षटकार मारला तर. षटकार षटकार षटकार. या ठिकाणी षटकार मारायच्या नादात चौकार पण नाही, केवळ 2 धावा. तरी सुद्धा निलेश माळी यांनी 101 रुपयाचं पारितोषिक दिले. अंकुश माळी यांनी 101 रुपयाचं पारितोषिक दिले निलेश गाडगे याला. 64 धावा 5 षटकानंतर. यानंतरचं धावतं समालोचन हरी सावंत हे करतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये सुरू झालेल्या स्वराज्य चषक या भव्य अशा क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचं धावतं समालोचन आणि यूट्यूब लाईव्ह तुम्ही बघत आहात. आलेल्या संपूर्ण क्रिकेट रसिकांचं स्वराज्य चषक आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. बॉलर्स नेम पीडी प्रसाद दुसाने. इनिशियल ऑफ बॉलर पीडी. नेक्स्ट बॉल्स टू गो फॉर विकी. पाहूयात विकी आणि विकीसाठी हा पुढचा बॉल. विकीने सुंदर असा आडवा पट्टा मारलेला आहे 6 रनांसाठी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि हा षटकार. बॉलर चेंज कुठल्याही परिस्थितीत होणार नाही अशी आयोजकांकडून सूचना आलेली आहे. आणि हा उत्तम असा षटकार मारलेला आहे. या षटकारसाठी बक्षीस आवश्यक होतं परंतु कोणी या ठिकाणी बक्षीस देण्यास इच्छुक दिसत नाहीये. प्रेक्षकांची मागणी आहे की गौरव देवरेंनी सुद्धा बक्षीस या ठिकाणी यावं. आणि सुंदर असा षटकार पुन्हा एकदा विकीच्या बॅट मधून निघताना आपल्याला दिसत आहे सीमारेषेच्या बाहेर पडताना. पुढच्या चेंडूत जर असाच एक षटकार जर विकीने मारला तर गौरव देवरे यांच्याकडून 101 रुपयाचं रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल. आणि लगातार 6 षटकार मारले तर 501चं पारितोषिक. बापूसाहेब तलवारे सुद्धा डेप्युटी सरपंच ऑफ निंबोला यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक विकीसाठी आलेलं आहे. आणि या ठिकाणी ते थोडासा आनंद घेताना समझने वाले को इशारा काफी होता है. दाने दाने में केसर का नाम स्वाद. आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी
खेळाडूंची तारंबळ उडताना आपल्याला दिसते आहे. पुन्हा 6 धावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत. आज लाईव्ह प्रेक्षेपणामध्ये बोलता येणार नाही. हा 1 रन शॉट आहे, त्याच्यामुळे किती धावा धरायचे अंपायर्स? 5 धावा. स्कोररला विनंती आहे की त्यांनी 5 धावांचा इजाफा स्कोरबोर्डवरती करावा. आणि फोन कॉल्सवरून असं आमंत्रण येत आहे, आपले दिवंगत कॉमेंटेटर निंबोळ्या गावचे सुपुत्र सचिन भाऊ यांना फोनवरून या ठिकाणी आमंत्रण आलेलं आहे की इंग्रजीमधून कॉमेंट्री व्हावी आणि पुढचं समालोचन विजू भाऊ सांभाळतील. बॉलर चेंज नाही होणार. आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे स्कोरबोर्डवरती 97चा हायेस्ट, परंतु होईल असं मला वाटतं, संभाव्य आहे. आता जर विकीने 6 मारला तर विकीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. सागर भाऊ आहिरे आणि विकी सुद्धा अत्यंत नव्या जोमाने बॅट हातात घेताना पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सुंदर फटका मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच मजबूत. विकी अतिशय धडाडीचा फलंदाज. विकी भाऊंसाठी कंटिन्युअसली ऑफर चालू आहेत. 2 चेंडूत 10 धावांची आवश्यकता आहे विकीला 50 रन पूर्ण करायला, परंतु बगलांनी हवा घातलेली आहे. सुंदर प्रयत्न होता, परंतु कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा नवीन चेंडू आणि विकीने पुन्हा एकदा उचकाड भांगडी केलेली आहे. एक्क्याऐंशी धावा केलेल्या आहेत आणि समोरच्या संघाला 82चं टार्गेट देण्यात आलेलं आहे. विकीने निलेश तुमचं पारितोषिक घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. रोख स्वरूपात पारितोषिक आलेलं आहे, कृपया करून तुम्ही ते पारितोषिक इकडे येऊन स्वीकारावं. निलेश गाडगे 6 ओव्हर 81 धावा 2 बाद. आणि हरी सावंत त्याच्या पारितोषिकाची मागणी करताना अक्षरशः लाचार झालेला तो 500 रुपयासाठी. आपल्या बक्षिसाची जी रक्कम आहे त्याला लाचार होणं असं म्हणत नाही अंकुश सर. माझा सगळ्यात महागडा प्लेअर येतो, त्याचं प्रदर्शन कितलंही गलिच्छ राहिलं तरी कोणा नावर निलेश गाडगे यांनी कॉमेंटेटरला 101 रुपये दिलेले आहेत. निलेश गाडगे 101 रुपये माझ्याकडे जमा आहेत, तुमचे घेऊन जाणे.
अंकुश माळी यांनी निलेश गाडगेला 101 रुपये दिलेले आहेत. आणि ए भाऊ ए गिजा रे गिजा. रोशन देवरेने माझ्याकडे पैसे सांभाळायला दिलेले आहेत. आणि रोशन देवरेचं एवढं मोठं मन मी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि त्यांनी या ठिकाणी 150 रुपयाच्या ऐवजी 300 रुपये मला द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी एका रनची आवश्यकता असणारा षटकार मारणारे बॅट्समन इथे हजर झालेले आहेत. रनादेव पाड्याची आन बान शान. साही निकम मॅच जिंकल्यास 1100 रुपये सागर आहेरकडनं. बॅट्समन पाठवा. हरी सावंत मार्गदर्शन करताना राजगड संघाला. आपल्या डोक्याचा वापर दुसऱ्या संघासाठी करताना, मित्रता जोपासताना. काही वेळापूर्वी रायगड संघाला मार्गदर्शन करत होते, आता राजगड संघाला. खेळीमेळीच्या वातावरणात हरी सावंत आपलं प्रदर्शन करताना. पण हरी सावंत ज्या खेळाडूला समजवतोय तो समजण्यासारखा आहे का हे याचं पण एकदा. विशाल योगेश. रायगड संघाचे ओपनिंग बॅट्समॅन विशाल आणि योगेश आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. स्ट्राईक घेतोय तो योगेश आणि नॉन स्ट्राईकला विशाल. रायगड संघाला रायगड संघाचा ओपनिंग बॉलर साई या ठिकाणी आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. जर साईने पहिल्या बॉलात जर विकेट घेतली तर त्याला 501 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून, सागर आहेर यांच्याकडून देण्यात येईल. रोख स्वरूपात असेल तरच अनाउन्समेंट होईल. आता जर बक्षीस द्यायचं असेल तर रोख स्वरूपात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचं आहे. फोन पेचं स्कॅनर सुद्धा उपस्थित आहे इथे, फोन पे सुद्धा स्वीकारले जातील. साई थोडा वॉर्मअप करताना. पहिला बॉल योगेश साठी आणि डिफेन्स केलेला आहे. सुंदर अशी बल्लेबाजी, चांगला चेंडू, सन्मान दिला चेंडूला. पुढचा चेंडू योगेश साठी. सुंदर असा चेंडू आणि तेवढीच चांगली अशी बॅटिंग. साईचा सुंदर चेंडू होता आणि
चौकार या ठिकाणी मारलेला आहे योगेशने. शानदार बॅटिंग का मुजाहिरा यहाँ पे. बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेल्यावर खेळाडूंनी लक्ष द्यावं. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आकाशात पतंग उडताना दिसत आहेत. अशा या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना पार पडत आहे. पुढचा चेंडू योगेश साठी. अरे वा, सुंदर असा फटकवलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. चार रन. सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे मैदानावरती. आपल्या टार्गेटचा पाठलाग करताना. पुढचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू ठरलेला आहे. आउट. विकेट मिळालेली आहे. कदाचित स्टंपला बॅट लागलेली असावी असं मला वाटतं. राजगड संघाचा 8 धावा झालेल्या आहेत. एक बाद 4 चेंडूत. ₹501 या विकेटसाठी ₹501 रोख स्वरूपात मैदानावरती पारितोषिक देण्यात आलेलं आहे. अभिनंदन. साईच्या या कामगिरीला सागर आहेर यांच्याकडून ₹501 रोख स्वरूपात पारितोषिक. याला म्हणतात बक्षीस. मौके पे चौका. टीम को नहीं दिया धोखा और मारा मौके पे चौका. आता पुढचा जो फलंदाज आलेला आहे तो आहे हर्षल उर्फ पप्पू. चौफुलीची शान, आन बान आणि शान. अतिशय अष्टपैलू खेळाडू. आपल्या खेळाने संपूर्ण तालुकाभर नावलौकिकता आहे असं म्हटलं जातं. बघूया आपल्या संघासाठी हर्षल काय करतो. साईचा हा पुढचा चेंडू आणि दिशाहीन चेंडू आहे माझ्या मताने. वाईट गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात धावांची भर या ठिकाणी पडताना दिसते आपल्याला. अजूनही 4च चेंडू झालेले आहेत साईचे. वातावरणात या ठिकाणी मैदानावरती भयान शांतता पसरलेली दिसते आहे. सल्ला मसलत करताना साईचा पुढचा चेंडू आणि कट झालेला आहे. किपरच्या हातातून सुटलेला आहे. जोपर्यंत बॉल हातात येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे हर्षलने. हळूहळू धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे 5 चेंडूत. या षटकातला शेवटचा चेंडू. 5 बॉल झालेले आहेत. वाईड मोजून 5 झालेले आहेत. पहिला बॉल डॉट, दुसरा चौका, तिसरा चौका, चौथ्याला आउट, हा 5वा. एवढ्यासाठी स्कोरर आपण दुसऱ्या माळ्याला बसवलेला आहे. त्याला स्पष्ट दिसतंय तिथून सगळं. कीपर ग्लोव्ज काढून ठेवा. ग्लोव्ज या ठिकाणी अलाउड नाही आहेत. विकी
या ठिकाणी मैदानातून कमेंट करताना त्याला थोडंसं वाईट वाटलं. हातांच्या संरक्षणासाठी ग्लोव्ज परिधान केलेले होते, परंतु समोरच्या संघाने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. साईचा शेवटचा बॉल आणि वाईटची मागणी आणि वाईट दिलेला आहे पंचांनी. धावसंख्या आहे 11. विशाल 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 31 बॉलात अजूनही 71 धावांची आवश्यकता आणि सुंदर असा फ्लिप मारलेला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पावर्ड बाय हर्षल रेस्टॉरंट. सुंदर असा फटका मैदानाच्या बाहेर जाताना. माझ्या मते चेंडूने सुद्धा पहिल्यांदाच तिकडे बाउंड्री पाहिली असेल. बरेचशा बाउंड्री आपल्याला उत्तर दिशेला जाताना दिसत आहेत, परंतु प्रवाहाच्या दिशेने मारलेला हा चेंडू. धावसंख्या आहे 15. एक षटक पूर्ण झालेला आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत मुन्ना दादा. भरभरून असा अनुभव पाहुयात. आपला अनुभव आपल्या संघासाठी किती उपयोगी पडतो ते. आपल्या संघासाठी अतिशय उपयुक्त असे योगदान आणि स्वतः संघ मालक हर्षलने जर या चेंडूवरती सिक्सर मारला तर पवन पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात देण्यात येईल, परंतु वाईट झालेला आहे आणि वाईट हा 4 गेलेला आहे. म्हणजे 5 धावांची या ठिकाणी अतिरिक्त भर पडलेली आहे धावसंख्येत. हर्षलकडे अजून एक चान्स आहे. या बॉलमध्ये जर षटकार मारला तर 501 रुपयाचं रोख स्वरूपात पारितोषिक मैदानावरती आणून देण्यात येईल. आणि सुंदर असा षटकार. षटकार आहे का चौकार? चौकार. 2 धावांनी कमी पडलेला आहे हर्षल. तशी बोली नव्हती आपल्याकडे. 2 धावांची कमतरता, परंतु तरी कौतुक करावं लागेल. वाखाणण्याजोगी कामगिरी. सुंदर प्रयत्न होता हर्षलचा. एवढे दिवसाभराचे सामने खेळून एवढं दमून थकून बाउंड्रीच्या त्या पलीकडे बॉल जाऊ देणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्यातच दादांचा चेंडू आणि सुंदर प्रयत्न होता हा सुद्धा, परंतु दादा अतिशय हुशार प्रतीचे गोलंदाज, परंतु वाईट डिसिजन दिलेला आहे. सुट्टीचा दिवस. मैदानावरती प्रेक्षकांची छानशी गर्दी झालेली आहे. क्रिकेटचा आनंद घेताना पुन्हा एकदा हर्षलचा प्रयत्न होता, पण अतिशय गुगली स्वरूपात बॉल. स्कोर झालेला आहे 25 स्कोर झालेला आहे. तिसरा चेंडू हलक्या हाताने पुश केलेला आहे चेंडूला सीमारेषेकडे जाताना, परंतु उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि बॅकअप सुद्धा छान घेतलेला आहे विकीने वजनाच्या मानाने. पुढचा चेंडू सामना करणार आहे विशाल कुमार. आणि सुंदर असा चेंडू होता.
निर्धाव ठरलेला चेंडू. सरवडी सुरवडी काही नाही, बॉल होता. आणि निर्धाव पुन्हा एकदा डॉट बॉल. अनुभवाचा परिपूर्ण वापर होताना या ठिकाणी दिसतोय. एक वेळचे धडाडीचे क्रिकेट प्रेमी आणि सुंदर असा फटकवलेला आहे विशालने. पाहुयात. आणि सीमारेषेच्या बाहेर टप्पा खाल्लेला आहे. 6 रन स्कोर झालेला आहे. 32. 32 रन. 2 ओव्हर 32 रन झालेले आहेत. आता राजगड संघाला 24 बॉलात 50 धावांची आवश्यकता आहे. आणि पांढऱ्या जर्सी मधला खेळाडू योगेश गुरव आपल्या बॅट्समनला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देताना संघाची रणनीती या ठिकाणी ठरते आहे बहुतेक. तेवढाच फलंदाजांना थोडासा पॉज मिळालेला आहे. विसावा मिळालेला आहे. आणि मालवाहतूक ट्रकचा आवाज सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना सगळ्यांचं लक्ष मालवाहतूक ट्रक कडे. 2 मिनिटांसाठी सामना सुद्धा थोडासा थांबलेला होता. बघूया ट्रक कशाचा आहे. समोरच्या गाड्या काढा बरं. स्कोर आहे 32 रन. कृपया मालवाहतूक ट्रकला जागा करून द्यावी. तिथं बसलेले जे काही प्रेक्षक आहेत आपापल्या दुचाकी बाजूला काढून ट्रकला जागा करून द्या. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बॉलर्स नेम आबा वाघ आपल्या काळचे अतिशय धडाडीचे असे गोलंदाज. त्यांच्याकडे सुद्धा खूप सारा अनुभव. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं सुद्धा क्रिकेट या खेळाकडे दुर्लक्ष झालं होतं. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी वापसी केलेली आहे. आबा वाघ आपल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन जाताना हर्षलसाठी. पहिला चेंडू हर्षलसाठी आणि सुंदर असा फटका 6 रनांसाठी. आणि हा षटकार अतिशय इतका सुंदर होता. सुंदर षटकार सीमारेषेच्या बिलकुल 1.5 पट बाहेर. सुपर 6 पावर्ड बाय हर्षल रेस्टॉरंट. आपल्या षटकातील दुसरा चेंडू हर्षलसाठी ऑफ साईडला ठेवताना, परंतु पुन्हा एकदा ऑफ साईड कडून लेगला घेताना आणि पुन्हा एकदा 6 रन. 6 रनची बरसात करून या ठिकाणी सुरू आहे. श्रावण सरींसारखी सिक्सरची वर्षात या ठिकाणी होताना दिसते आपल्याला. खरोखर आपला नावलौकिक या ठिकाणी वाढवत आहे हर्षल उर्फ पप्पू. समाधानकारक या ठिकाणी कामगिरी. पुन्हा एकदा लेग साईडला वळवताना लेग साईडचे प्लेयर जणू पळून पळून थकून जातील की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होताना दिसते आहे. स्कोर झालेला आहे 45 रन.
सुंदर असा लो राहिलेला बॉल पटकवण्याची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु नाकामयाब. गुलाब आयरेंचं सुद्धा आगमन कॉमेंट्री बॉक्सकडे झालेलं आहे आणि त्यांच्याकडून बक्षिसाची मागणी होती आहे. आणि हर्षलचा पुन्हा एकदा षटकार. वा, लाजवाब. क्या बॅटिंग, क्या बॅटिंग, क्या बॅटिंग. बेटेनी म्हणता येणार. वा, सुंदर, अति सुंदर प्रदर्शन या ठिकाणी. रोशन सावंत यांच्याकडून हर्षल सावंत यांना 100 रुपयाचं रोख स्वरूपात पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सुट्टे नसल्यामुळे 200ची नोट या ठिकाणी आकारण्यात येत आहे. हर्षल आल्याशिवाय 200 परत देता येणार नाही. आणि हवेत मारलेला चेंडू बघूयात. विकीचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे आणि एक धाव घेण्यामध्ये कामयाब. पप्पूला या ठिकाणी संघ मालकांकडून विनंती होते आहे की पप्पू रिलॅक्स खेळ जरा. पप्पू सुद्धा थोडासा थकलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय. पप्पूला पाणी कांजीची व्यवस्था करावी. ओव्हर संपलेली आहे या ठिकाणी आणि स्कोर आहे 53 रन. 3 ओव्हरींमध्ये धावसंख्या आहे 53. अतिशय सुंदर असा रन रेट कव्हर केलेला आहे. असं जर चालू राहिलं तर 100च्या वरती धावसंख्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सुंदर असं प्रदर्शन हर्षल सावंत. होम ग्राउंड असल्यामुळे त्याला चांगली परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हर्षलसाठी पुन्हा एकदा साईचा हा चेंडू खूप वरती हवेत गेलेला आहे आणि साईने त्याचा झेल सुंदर असा घेतलेला आहे आणि हर्षल सावंत या ठिकाणी बाद होताना. वा, पिता आणि पुत्र दोघ जण प्रयत्नात होते झेल घेण्याचा परंतु पुत्र या ठिकाणी बाप से बेटा सवय म्हणता येईल. गौरव देवरे यांच्याकडून साईला या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात प्राप्त झालेलं आहे. साईने गौरव देवरे यांच्याकडूनच ते पारितोषिक स्वीकारायचं आहे सामना संपल्यावर. साईचा पुढचा चेंडू रोशनसाठी. हर्षल रोशनने सुंदर असा फटका मारलेला आहे. 4 रन या ठिकाणी आपल्या संघासाठी अजून जोडलेले आहेत. येता येताच रनांची बरसात या ठिकाणी केलेली आहे आणि आपलं ओपनिंग किंवा आपलं खातं उघडलेलं आहे. हर्षल जो सुंदर असा फलंदाजी करत होता 26 धावांवरती बाद झालेला आहे. 10 चेंडूत 26 धावा काढलेल्या आहेत त्याने. पुढचा चेंडू रोशन देवरेसाठी साई निकम आणि मस्त असा जागेवरती उडी मारून शॉट मारलेला आहे. 1 धाव. असं ठरवलेलं आहे रोशनने की कुठल्याही परिस्थितीत डॉट घालवायचा नाही. आपल्यामुळे संघाची मान खाली जाणार नाही याची परिपूर्ण काळजी रोशन घेतोय. आयकॉन असा प्लेयर वाहवा मैदानाच्या बाहेरून होताना दिसते रोशनसाठी. रोशनने आपल्या हातात काय असेल ते खाली ठेवावं.
ग्लोव्ज घालायचे नाहीत. आयोजकांकडून जी सूचना आलेली आहे त्या सूचनेला मान द्यावा असं मला वाटतं. ठीक आहे. हाताला कांदे लावून लावून दुखापत झाली होती. या कारणास्तव बोट सोलले गेलेले होते थोडेसे. जाऊ दे. शेवटी आयोजकांच्या विनंतीला मान. पुढचा चेंडू. वा, सुंदर असा पाहूया षटकार होतोय का नाही. परंतु कॅच हा झेल सुटलेला आहे आणि धावसंख्या 2 धावांची या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. दोन रन डिक्लेअर आहेत. पुढचा चेंडू विशाल कुमार साठी जायचा आणि निर्धाव ठरलेला चेंडू. स्कोर 60. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. राजगड संघाला 13 आता लागत आहेत 12 बॉलात 22 धावांची आवश्यकता आहे राजगड संघाला. पाण्याची व्यवस्था करताना हर्षल आणि थोडस कन्सल्टिंग करताना आपल्या संघाच्या खेळाडूंची रणनीती समजावून सांगताना तोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा थोडासा बदल होईल असं मला वाटतं. सामना थोडासा थांबलेला आहे. पंचांना विनंती आहे की लिमिटेड वेळ आहे आपल्या सामन्यांसाठी. लवकरात लवकर दोन्ही संघांना पंचांनी पण जरा गुडघे टेकले होते. काय करतील, कळ लागून आले असेल. शंकर आयरे हे सुद्धा आपल्या संघासाठी थोडस योगदान म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी मैदानात हजर झाले होते. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत मुन्ना दादा. मुन्ना दादांचं हे दुसरं षटक. सामना करेल रोशन देवरे. रोशन देवरेसाठी पुढचा चेंडू. रोशन थोडासा हडबडून जागा झाला. मला वाटलं होतं की रोशन इनफॉर्म असेल, परंतु आयकॉन प्लेयर आहे. बघूया आपल्या संघासाठी काय प्रदर्शन करतो. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडला अतिशय सुंदर तऱ्हेने. वा, शेवटी रोशनने या ठिकाणी 4 रन मारलेले आहेत. रोशन म्हणून त्याचा सन्मान करावा असं मला वाटतं. रोशा कोणी बोलू नये. सुंदर असा खेळणारा प्लेयर, त्याला राग येईल असं काही बोलू नका. पुढचा चेंडू
आणि सुंदर असा चेंडू होता, परंतु रोशनचा कॉन्टॅक्ट झाला नाही, बॅटचा बॉलशी झाला नाही. आणि परंतु तरीही अतिरिक्त धावा मिळताना या ठिकाणी दिसत आहेत. रोशनने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काय होतंय काहीच कळत नाही. आणि परत एकदा झाडाला बॉल लागलेला आहे. सगळं झांबल चापल या ठिकाणी होत आहे. स्कोर आहे 67 रन. 4 ओव्हर आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 67 धावा, 9 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. अतिशय लक्ष देऊन खेळण्याची गरज दोन्ही संघांना. चुरशीचा असा हा सामना. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलेला आहे विशाल कुमारने. विशाल कुमार अतिशय संयमाने या ठिकाणी मैदानावरती टिकून आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव पूर्ण करताच संघाची धावसंख्या पोहोचली आहे 68 वरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे रोशन देवरे. रोशन देवरेने 5 चेंडूत 12 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि स्ट्रेट दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु जागेवरतीच बॉल उठलेला आहे. आणि रोशनची विकेट या ठिकाणी गेलेली आहे. रोशन बाद होऊन पवेलियनच्या दिशेने परत येतोय. रोशनने पॅड काढावेत आणि आता दुसऱ्याला द्यावेत असं. कॅच कोणी घेतली नाव सांगा. ऋषिकेशने कॅच अतिशय सुंदर अशा तऱ्हेने घेतलेला आहे. रोशन बाद होऊन या ठिकाणी येत आहे मैदानाच्या बाहेर. आणि योगेश गुरव माझ्या मते आता फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती उतरताना दिसतोय. साई प्रसाद मेन्स पार्लर बक्षीस देण्यासाठी इच्छुक आहे, परंतु त्यांनी इथून पळ काढलेला दिसतोय. पुढचा फलंदाज योगेश. योगेश सुद्धा अतिशय सुंदर असा खेळाडू, धरधाकड बांध्याचा खेळाडू. आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो बघूयात. शेवटचे 6 बॉल आता उरलेले आहेत आणि 14 धावांची आवश्यकता राजगड संघाला आहे अजून. अटीतटीचा असा हा सामना. अजूनही अवघड असं काही नाही. 2 षटकार बसले तरी सामना खिशात टाकू शकतो असं मला वाटतं. कृपया मैदानाच्या बाहेर गर्दी करावी. मैदानाच्या रेषेच्या मध्ये कोणी जाऊ नये. शेवटच्या षटकाचा सामना. शेवटचं षटक या ठिकाणी अजून बाकी आहे. धावसंख्या आहे 68. बॉलर्स नेम ऋषिकेश. एक ओव्हरचा सामना अजून बाकी आहे. अजून टॉस कोणी करू नये. शेवटचं षटक घेऊन येतोय ऋषिकेश. विशाल कुमार सामना करेल. राऊंड विकेट गोलंदाजी त्याची.
पंचांना विनंती राहील त्यांनी सामन्याला सुरुवात करावी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना चौदा धावांची आवश्यकता 6 चेंडूत. ऋषिकेश आपलं शेवटचं षटक घेऊन येताना आणि पहिलाच चेंडू गेला आहे 4 रन. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा मिळवलेल्या आहेत विशालने. The score is 7 to 2 runs. Fall of 3 wickets. पहिला चेंडू आणि आता दुसरा चेंडू. पुन्हा एकदा विशालसाठी हा चेंडू, परंतु वाईट गेलेला आहे चेंडू आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 73 रन्स. संघाला आता 9 धावांची आवश्यकता 5 बॉलात. धावतं समालोचन या ठिकाणी सुरू आहे. टीव्हीला पट्टे कोणी आणू नये. आणि सुंदर असा षटकार मारलेला आहे. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू आहेत उभे त्यांनी साईट लावा. धावतं समालोचन करताना अडचणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खाली बसा. इथं स्कोरबोर्ड मध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. पंचांनी 2 मिनिटं मॅच थांबवा आणि हे जे पब्लिकची बाहेर आलेली आहे ती मैदानाच्या बाहेर निघावे. खाली बसून घ्या. हा करा सुरुवात. एकोणऐंशी धावा. 4 बॉलात 3 धावांची आवश्यकता. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. तो गेला 4 रन आणि संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. राजगडचा संघ अतिशय चुरशीचा असा हा सामना विजयी होताना रायगड सुद्धा कुठेच कमी पडला नाही असं मला वाटतं. चुरशीच्या ठरलेल्या अशा या सामन्यामध्ये शेवटपर्यंत आपला एक आधारस्तंभ म्हणून उभा असलेला विशाल नावाचा खेळाडू या संघासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी शेवटी त्यांनी केलेली आहे. खरंच त्यालाच आपल्याला या विजयाचं क्रेडिट द्यावं लागेल. त्याचबरोबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मैदानावरती होताना दिसतोय. हरी सावंत यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यावं.